तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। कृषी प्रधान देशात शेती हा अर्थव्यवस्थेचा कणा असतो। देशाच्या प्रगतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान, सिंचन सुविधा आणि योग्य मार्गदर्शन अत्यंत आवश्यक असते। गेल्या 20 वर्षांपासून स्वतःच्या अनुभवातून दानापूर येथील योग्य प्रकारे शेती करणारं व्यक्तिमत्व गोपाल येऊल यांच्या 80 एकर शेतावरील मिरची, टमाटर व केळीची शेती पाहण्यासाठी नुकताच श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा आयोजित कृषी अभ्यास दौऱ्यातील सहभागी शेतकरी शेतात पाहणी करण्यासाठी दाखल झाले होते। अभ्यास दौऱ्यात श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष गजानन पुणकर, उपाध्यक्ष केशवराव मेतकर, ॲडव्होकेट JV पाटील, उपाध्यक्ष कार्यकारी सदस्य सुभाष बनसोड, सुरेशदादा कोठरे, प्राचार्य डॉक्टर नंदकिशोर चिखले, प्राचार्य डॉक्टर DM देशमुख, प्राचार्य डॉक्टर समीर लांडे, श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती व अमरावती जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी गोपाल येऊल यांनी शेतातील मिरची, टमाटर व केळी पिकांचे नियोजन व मिळणारे उत्पन्न याविषयी शेतकऱ्यांना माहिती दिली। MCN न्यूज मराठीकरिता गोपाल गावंडे, दानापूर। की त्यांनी फक्त शिक्षणाकरता संस्था काढली नाही, तर शेतकऱ्यांकरताही खूप मोठं काम केलं आणि शिक्षण संस्थेचा उपयोगही शेतकऱ्यांकरता व्हावा हाही त्यांचा उद्देश होता आणि तो आज सफल होताना त्यांना दिसत आहे। आणि गोपाल भाऊ सारखा शेतकरी वाशीला मार्केट सुरू व्हायचं असते आणि सुरू व्हायच्या वेळेस सांगतात की गोपाल शेठ का माल आधे घंटे में आने वाला है, तोपर्यंत हर्राशी बंद। अर्ध्या घंट्यानं गोपाल शेठचा माल येणार आहे, तोपर्यंत हर्राशी बंद, एवढी त्यांची किंमत आहे। आणि गोपाल शेठचा माल आल्यानंतर सारी हर्राशी सुरू होते, पण गोपाल शेठचा ट्रक उघडला जात नाही, गोपाल शेठच्या ट्रकची तशीच हर्राशी होते। एवढा विश्वास त्यांनी कमावला, एवढा विश्वास कमावला। तुमच्या समोर बसणारा साधा सुद्धा माणूस, पण महाराष्ट्र लेवलवर नाही, भारत लेवलवर आज त्यांची एवढी मोठी किंमत आहे की गोपाल शेठ म्हटलं की क्वालिटीचा माल, गोपाल शेठ म्हटलं की चांगला उत्पादक, गोपाल शेठ म्हटलं की इमानदार माणूस, चांगलाच माल पाठवते। ही खरं म्हणजे आपल्याकरता, विदर्भातल्या लोकांकरता गर्वाची गोष्ट आहे। ही खरी गर्वाची गोष्ट आहे। एवढंच नाही, प्रत्येक भाषणात कॅलिफोर्निया सांगतात, इस्रायल सांगतात। इस्रायल आणि कॅलिफोर्निया काय सांगतात? दानापूर सांगा ना। आता याच्या पुढे दानापूर सांगण्याची वेळ आलेली आहे। इस्रायलला जरी गेले तरी तुम्ही सांगा की दानापूरला जाऊन पहा शेती कशी करतात ते, शेती कशी करतात ते। तुमची फिल्म गेली पाहिजे, तेव्हा तुम्हाला दानापूरचं नाव म्हणजे दानापूर हे शेतकऱ्यांचं पंढरपूर झालं पाहिजे। सर्व इथे येऊन शिकून गेले पाहिजेत आणि स्वतः शेती केली पाहिजे, असा आदर्श गोपाल भाऊन आपल्यासाठी निर्माण केला। गोपाल भाऊ, तुमचे खूप खूप आभार। तुम्ही आम्हाला आज खरं म्हणजे नाश्ताही दिला, काही काम नव्हतं, आम्हीच तुमचा सत्कार खरं करायला पाहिजे। आज सर्व तुम्ही अमरावतीवाले आले, आज जास्त बोलण्यापेक्षा की अजून 2 कार्यक्रम आहेत, एक वारीला आणि मग नंतर ठरलं असं की आपण आता या 20-22 जणांकडे कसं जायचं शेतकऱ्यांकडे। जवळपास आम्ही 15 दिवस 3 हप्ते नुसतं यांच्या शेतीवर फिरत होतो। 2 बॅचेस केल्या होत्या आम्ही आणि यांची शेती पाहत होतो का ज्यांचे अर्ज आलेले आहे आपल्याकडे ते शेती कशा रीतीनं करतात। आणि त्याच्यानंतर आम्हाला नंबर ठरवायचा होता। म्हणजे खूप मेहनत घेतली आम्ही सगळ्यांनी या पुरस्कारासाठी आणि महिला पुरस्कारासाठी पण। म्हणजे रात्री आम्ही हे सगळं यांची शेती पाहून असं फिरून वगैरे रात्री 11ला, कधी 11ला घरी यायचं, कधी 12ला घरी यायचं, संध्याकाळी रात्री सकाळचं जेवणच रात्री 9ला व्हायचं, फिरता फिरता पाहता असं सगळं मेहनत घेतली। तर त्या याच्यामध्ये हे जे आहे गोपाल भाऊ येऊल त्यांचं आम्हाला सगळं उत्कृष्ट वाटलं आणि आमच्या दृष्टिकोनातून आम्ही ठरवलं नंतर की यांनाच पहिलं बक्षीस मिळाला पाहिजे किंवा पहिला पुरस्कार द्यायला पाहिजे आपण। हे सगळं आम्ही फिरल्यानंतर आम्ही त्याच्याबदले 4-5 सिलेक्ट केले शेतकरी। 4-5 सिलेक्ट केल्यानंतर पुन्हा अध्यक्षांना सांगितलं की तुम्ही आमच्यासोबत चला, हे 4 शेतकरी बघा आणि त्याच्यातून आपल्याला एकाचं सिलेक्शन करायचं आहे।
म्हणजे तसं कोणच म्हणजे हे नाही केलं आपण का बा आपल्याला पाहिजे त्याला आपण पहिला नंबर दिला असं नाही झालं. या पुरस्कारासाठी बऱ्याच लोकांचे फोन आले, आमचा अमुक अमुक कास्तकाराचा अर्ज आहे त्यांचं पाहून घे जा, मला माहीत आहे ते पुरस्कार कसे देत असतात वगैरे वगैरे. म्हटलं आपल्या शिक्षण संस्थेमध्ये असं चालत नाही. ज्यांचं खरंच आहे शेती उत्कृष्ट आहे त्यांनाच आपण पुरस्कार देतो. आणि त्यांचं तुम्ही सांगता त्यांचा जर अर्ज आला असेल आपल्याकडे आणि तो व्यवस्थित असेल आणि ती शेती व्यवस्थित असेल तर त्यांना आम्ही नक्की पुरस्कार देऊ. तोपर्यंत सांगता येत नाही आणि तसा पुरस्कार नाही देऊ. कोणाचा फोन आला म्हणून पुरस्कार नाही देऊ. तर क्वालिटी पाहूनच देऊ. शेती कशी करतात, श्रम कोण करतंय, परिश्रम कोण करते, मेहनत कोण घेते, जिद्द कोणाची आहे, चिकाटी कोणाची आहे, किती वर्षापासून करतं, किती एकरात उत्पन्न घेतं वगैरे वगैरे सगळं कन्सिडर केलं जातं. त्यांचा जो रिपोर्ट पाठवला होता ना, थेसिस राहते की नाही आपला MSc PhDचा एवढा मोठा झाडा, एवढं हे आहे यांचं कागदपत्र आहे त्याला लावलेले, वेगवेगळे फोटो त्यांचे सर्टिफिकेट, मिळालेले सर्टिफिकेट असे सगळे आहे. सगळं आता आपला प्लॉट फिरून बरं आहे. बाकीचे समजा जे प्लॉट आहेत आपल्याचे ते पूर्ण म्हणजे फॉल्टी आहेत. याला जवळपास लिटरमध्ये म्हणसाल तर आपण तिसऱ्या दिवशी 4 तास एका फुटात 1 लिटरचा डिस्चार्ज आहे. एक म्हणजे डबल समजा 2 लिटर. केळबन म्हणजे म्हशीची जात. सगळ्यात पहिलं केळबन आपल्या भागातून इकडे हळूहळू आलं. जसा रोटी बिटी व्यवहार होत गेला तसा तर तांदूळ मार्केट कोणतं आहे तुम्हाला? हां, मार्केट तसं आता यायला रायपूर इकडे कलकत्ता म्हटलं जाते. आपण सध्या तर जाग्यावर आपण हे दुसरंच वर्ष आहे केळीतलं. इथं केळीचं मार्केट असं आहे की एजंट आहे, गावातलेच लोक आहेत. नाही बरीच समाजचे आहेत, आमचे हिंदूच आहेत. त्या लोकांना त्यांचे कॉन्टॅक्ट आहेत. ते रायपूर पाऊस बहुत आहे फार म्हणजे UP पर्यंत आणि आंध्रमध्ये